कसलं ऊन लागते, लय ऊन लागते बघा. आता गाडी उन्हात होती ना, ती तिकडे सावलीत नेऊन लावली आणि शीटावर हे टाकले. कारण आम्हाला अजून कवर हेल्मेट वगैरे काही त्यांनी दिलं नाही, कारण आमची पासिंग प्रोसेस बाकी आहे. तर चला असो. इकडं बघा, रात्री यांनी चप्पल फेकून मारली कुत्र्याला. ती आमची फुलं सगळी गळून पडली. म्हणजे ना, हितनं सगळं उडून गेलं आणि त्याचा दांडाच राहिला होता. म्हणजे मेन पाकळीचा. तर कसं सांगू तुम्हाला, काय म्हणायचं आहे मला. हां, हे दाखवते. हेच फक्त झाडाला राहिलं आणि सगळ्या पाकळ्या निघून पडल्या त्याच्या. हे बघा, दिसतंय तुम्हाला इकडं. मग आता राहिलेली 2 फुलं होती ना, ती तोडलीत मी. म्हणलं सोनूच्या शेंड्यांना लावूया. आणि अजून आलेत भरपूर कळ्या. तर अजून 2 दिवसानं ते फुलणार आहेत. आणि आज मी त्याला पाणी ओतलं नाही, तर आधी पाणी ओतते. लक्षातच नाही माझ्या पाणी ओतायचं. आणि हे पण झाड आणले ह्यांनी लावायला. आता ह्याला सावलीत ठेवते. फुलांचं आहे, कोणत्या फुलाचं आहे माहीत नाही. ते आल्यावर लावतील, दुपारी येणार आहेत. आणि इकडं बघा, मी फुलं तोडून आणली ती. आता सोनीच्या दोन्ही शेंड्यांमध्ये एक एक लावते, है ना. लाजली, हसली. हां, पाकळ्या लई दिवस झालं बरं का, पण असल्या फुलांच्या पाकळ्या. हा बघा, हिनं तर सगळं तोडून टाकलं. फुलंच अर्ध केलं. किती करामती पोरगी आहे. राहू दे सर. आता कानाला नसतं लावायचं. तुझं कानातलं कुठे गेलं? कानातलं काढ. आहे का? अरे देवा, गरमीनं काय कपाळाला टिकली राही नाही. सोनूने इतकं सोन्याच्या वस्तू पाडल्या त्यांना. कानातलं पाडलंय, नंतर बदाम पाडलाय, लय काय काय पाडलंय. त्यामुळे आता तिला आम्ही काय घालत नाही कुठे. येता जातात घालता, नाही तर तिच्या लक्षात राहत नाही. तर जाते, चला तिला मी फुलं घालते. आपला ट्रायपॉड तुटलाय. हां, या. झोपाय सांगितलंय का तुला? हे राणी. आम्ही दोघं कवाच आंघोळ केली होती आणि आता ही घातली. काय माहिती का, मी लगेच वाव छान दिसते. उगाच ती 2 फुलं पण झाडाला ठेवली असं वाटायला लागले. सोनूला घालून टाकायला पाहिजे ती. पण मला काय वाटतं माहिती आहे का, 1 मिनिट कॅमेरा पुसते मी. आम्ही कसं दिसतोय. ओ, पडू नको, पडू नको. मला वाटतं जेवढं आम्हाला, म्हणजे आपल्या केसात जेवढं फुल चांगलं दिसत नाही, एवढं झाडाला दिसतं आणि शोभा पण दिसतं. कोणी आलं तर विचारते की एवढंच झाड आहे, त्याला किती मस्त फुलं लागली. ती म्हणून मी तोडली नव्हती. पण जेव्हा ती रात्री 2 फुलं अशी उडून गेली हवेत ना, तेव्हा मला लय वाईट वाटलं. मग आज मी ते तोडण्याचा निर्णय घेतला. कारण मला लय आवडते झाडं आणि झाडांचं वाईट वाटतं. त्या दिवशी पाऊस पडत होता, पाडव्या दिवशी. तर असं जोरात हवा वगैरे पण सुटलेली आहे. तर झाडं असं फुल ही असं पूर्ण हालत होतं. मग त्याला मला वाईट वाटतं, त्याला पण त्रास होत असतं. आणि बघा कसं दिसतंय माझं गुलाबाचं फूल. हे बाहेरच्या झाडाला आलंय आणि हे माझ्या झाडाला आलंय. ओके, चला. असं आता खूप गरमी होती. कशाला बनवलाय? पत्र्याला बनवलाय. समजलं त्यांना. पत्र्यांना टेकून ती अँगल असते ना, पट्टी मारलेली असते आपली, तर त्याला लावून ठेवलंय मी. आणि त्यात आम्ही सगळं सामान ठेवतो. हां, म्हणजे आधी तर ना मी ह्याच्यावरती पावडर ठेवायची. सोनूचं काजळ वगैरे जेव्हा सोनू लहान होती ना, तेव्हा बेडवरतीच असायची ती. मग मी त्याच्यावरती, त्या अँगलवरती त्याचं काजळाची डबी, पावडरचा डबा, तेलाची बॉटल, लोशन, हे सगळं मी त्या अँगलवरती ठेवायची. पण आता काय नाही, ती आम्ही जे लावतो तीच ती सगळं लावतच. त्यामुळं आमच्यात सगळं एकत्रच असतं. आणि खरंच हे गुलाबाचं फूल छान दिसतंय ना. हे वाला आवडलंय का, हे वाला आवडलंय सांगा मला कमेंट करून. कोणतं फुलं आवडलं? हां, लय गरम होतंय. आमचा पंखा पण इतका हळूहळू चालतोय. मेकअप तरी केलाय का? टिकली लावलेली पण ना, असं करत घाम इतका येतोय ना, स्वतः चिपचिप तोंड आहे इतकं ते. आणि माझ्या त्वचा नाही तेलकट म्हणायला गेलं तर, पण माझं तोंड लय तेलकट आहे. कशी करते? ह्याचा आणि टिकलीचा काय संबंध?
मी केस बाजूला सारती ना असं, मग टिकली कशी पडल? आणि तू कशी करतेस? सारखी हो सारखी अशी करत असते अशी. मला लय आवडलंय गुलाबाचं फळ. मला पण आवडलं. जा की आरशात बघून ये. आणि आज मी सकाळी एवढ्या गडबडीत त्यांना जेवण वगैरे बनवून दिलं, डब्बा बनवून दिला. आणि मी डब्बा इथून दिला, पण जे घेऊन जाणार होते ना त्यांनी घेऊन पण गेले. झालं असं कॅन्सल झालं, म्हणजे ते दुसरीकडे कामाला आहेत आणि ज्यांच्यापाशी मी डब्बा दिलेला ते दुसरीकडे कामाला इथं. तर त्याने डब्बा आणून दिलाय घरी. मला पाणी आणून जाणं थंडवाला आण. तर त्याने डबा घरी आणून दिलाय. आता माझा नवरा उपाशी मारला असं वाटायला लागले. सकाळी पण त्यांनी चहा पिला नाही, ना जेवण करून गेलं ना नाश्ता करून गेलं. आता किती वाजेपर्यंत काम करतात काय माहिती. तसं साहेब जेवण देतं, पण घरच्या जेवणाला बाहेरच्या जेवणाची सर अजिबात नाही येणार ना. आणि त्यांचं बाहेरचं खाऊन पोट भरत नाही हे मला माहीत आहे, म्हणूनसाठी मी जेवण देत असते. जर कधी ते साहेबांसोबत बाहेर जेवायला गेलं ना तरीसुद्धा घरी येऊन 1 तरी 2 तरी चपात्या खाणार. फ्रीज मला पण देखील तांदूळ लागली असं गरमी म्हणून तांदूळ लागते. पाणी पिवट ग्लास घे की. उन्हाळ्यात पत्र्याच्या घरात राहणं लय अवघड असतं खरं सांगते. आम्हाला आत्ता पण जेवढा त्रास होतो ना तेवढा उन्हाळा संपायच्या स्टार्टिंगला इतका त्रास होतो ना. आत्ताच तुम्हाला इथं दिसत नसेल माझ्या अंगाला फोन येतोय का काय, बारीक बारीक अशा फोड्या आल्या त्या पाण्याच्या आणि त्या काळ्या पडल्या त्या. आम्ही डॉक्टरला दाखवतो तर डॉक्टर सांगितलं उष्णता आहे, जरा हवेला बसत जा, पंखा लावत जा, थंड पाण्यानं आंघोळ करत जा. हे सगळं करतोय, पण हवेला तरी जाऊन कुठं बसणार आहे. तर ते आता डाग पडलं तर माझ्या अंगावर काळं काळं आहे का. आणि सोनूच ह्या वेळेस मी इतकी चिप केस बांधते, कारण सोनूच तर केसात पोळे येते आणि ते इतक्या चणचण करते. त्या बेचारी आंघोळ करताना रडते त्याला साबण लावलं का, आणि ते तर धुवावंच लागतं मला. चला आता थोडंसं दूध नाही पेट, मी पाणी पिते. व्हेरी गुड व्हेरी गुड. चला बाय बाय. बघा माझं कसं भारी दिसते ना. तुम्हाला एक फुल दिसते काढलं. चला मी आता थोडंसं झाडांना पाणी देऊन घेते, कारण ऊन आता जर पाणी नाही, फुल आहे. आता जर पाणी नाही दिलं ना तर संध्याकाळच्या टायमिंगला उन्हाळ्याला पूर्ण झाडाची पानं गळायला वाळून घालू लागते. तू बोल, मी जाते पाणी द्यायला. थांब त्याला होते बोलते कोणाकडे पडा. ती माझं गुलाबाचं फुल आहे. मम्मी जपून ठेवत नाही, पण मी ठेवलं बाबा. आज तरी येत नाही का तरी जपून ठेवलंय. आणि थंड बाटल्या आम्ही आणल्या नाही त्या, ही कुठनं तरी बिसलेली बाटली परत आंब्याची कसं पण ठेवली ती असंच. ती चालत राहणार आहे काय. तिकडे सांगितलेलं चुलीपाशी चप्पल आहे म्हणून. इकडे बघा सोनून माझी चप्पल घातली आणि ती पण उलटी घातली. मला आधी करायची उलटी बरोबर घालते. आता अशी बरोबर घाल. आता घातली बघ बरोबर. आधी करायचं ना, आता कळत नाही मला. माझी एवढी झाली म्हणजे तू तर असं चला धर. काय बाया मलाच काय माहित. हा इथं बघा अगं राहू दे. गुलाबाचं फुल. माग सरक की, माग सरक. आता ह्याला मी आळं केलंय, कारण आता हे मुजलं होतं. तर हे पण बघा शेवंतीचं तर जळून गेलंय झाडीतलं. डब्यातनं खाली लावलं. काय दाखवते तू? माग सरक काय गुलाबाचं पूर्ण तरी. आणि बघा झेंडूची पण फुलं आली ती मस्त. त्यावेळेस झेंडू लवकर उगवलाय आमच्या इकडे आहे ना. हो किती आली ती काय सांगूच नका. आता झाड तुम्ही म्हणता एक कोथमीर आहे का. एक कोथमीर नाही, इकडे कोथमीर आहे बघा. तर पण कोथमीर आली.
हा जा माग सर, इतकं जवळ धरलं ना कसं दिसेल का त्याला बा. तुम्हाला घेऊ ना म्हणून कोथमीर वाटत आज, आणि कोथमीर नाही हो. मम्मी किती जपून झाडे ठेवते पण गुलाबाचं एक नीट जा तिकडं माग, नीट दिसू दे, सगळ्यांना दिसते. मी दिसते का? हा दिसते झाड तुटलं. कशाचं झेंडू. डाब. दाबलं. थांब आता पाणी आणते. अगं तकडा या भांड्याची सोय काय सोय. सोय, आणि तिकडं गाडी लावली आणि इकडं झेंडूची. बघा कशी मस्त वाटलं ना, पाऊस इथे असं वाटलं ना. वाव, त्या झेंडूकडे बघूनच मला खूपशी वाटतं. तर आता मम्मी मला धाकेवल. बघा आता मम्मी धाकेवल मला. तू म्हणत असाल तू आज कवापासून तुला खूपशे, पण आज गाडी आमच्या घरात आल्यापेक्षा मी खूपशे मला खेळूही वाटतं. इकडं ही धुण्याची आणि भांडे घासायची सोय, आणि तिकडे झाडांची सोय. काय दाखवते अगं तू येडे. आणि तिकडे अजून एक झाड आहे ती बघा. हिनं फक्त झाड लावून ठेवली ती. आता मम्मी दाखते बघा मला, झालंय ते या झाड. ही ती बघूया चला. बघा चला. थांब तिथंच, माझ्या मागं कशाला येते. यो सोय मस्त आहे ना झाडांची. तर आता बऱ्यापैकी ओलं झाले. आता थोड्या वेळानं 1 तासानं किंवा 2 तासानं द्यायचं अजून, म्हणजे नाही सुकणार. मिरच्याची तर रोपं आलेत नुसती. तर त्याला इकडे लावणार आहे, इकडं उकरले ना आता, तर इकडे लावून टाकणार आहे आता त्याला. तर आता मॅडमने आमच्या फोन पाडलाय आणि म्हणून त्या नाराज होऊन बसले त्या. पण मी तिला ओरडले नाही. मी तुला काय बोलली का? मग तू का शांत झाली? हां. आणि आमच्या कचऱ्याच्या डब्यात काही नसतं बरं का, पण तो उन्हानं कलर जाऊ नये ना म्हणून आतमध्ये ठेवला असतं. त्यात फक्त प्लॅस्टिकची कागद असते ती, जी की चूल पेटवायला ठेवलेली असते. तू का झाली नाराज? मी तुला काय बोलली का? कशाला मारत्या? मग नीट पकडा येत नाही फोन? फुटल्यानं भेटेल का? तरी पण असू दे. आता मी तिला झोपवते आणि थोड्या वेळाने ब्लॉग कंटिन्यू करते. उशीर झाला आहे. किती वाजलेत माहिती आहे का? 1:45 वाजलेत. आणि आता तिला झोप आली. तिनं जेवण बिवण केले बघा, सगळं करून झाले. फक्त मी झोपायची वाट बघायची चालली तिची. हसती आणखी. मी झोपच तोपर्यंत पुढं तिला झोप लागत नाही. मस्त फुलं वाटते ना. काय त्या फुलाचं कौतिक. ओके, माझा फोन हँग व्हायला लागलाय कारण फोन खूप गरम झालाय. उन्हाळ्यात आपल्या असल्या अँड्रॉइड फोनचा असंच असते. तर चला थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. तर दिवसभर काय शूट घेतलं नाही, डायरेक्ट संध्याकाळी आता म्हटलं थोडंसं घ्यावं.
माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे. 8च्या आधीच माझा स्वयंपाक झालेला. आता 8 वाजून 20 मिनटं झाले तर आम्ही बसलो जेवायला. इकडं सोनू मॅडम जेवण करतात आणि तिकडं सोनूच पप्पा जेवण करतात. तुझं तो खा ना. आणि लई दिवसातून आज आमच्यात अंडी बनले तर म्हणजे लास्ट इयर कधी बनवलं हे पण मला आठवत नाही. आमची नणंदबाई होत्या ना तेव्हा बनवले असतील आहे ना. त्याच्यानंतर नाही ती पण त्यांच्यासाठी पण त्यांनी खाल्ली नव्हती कारण त्या मटण पिटण खात नव्हत्या म्हणून त्यांच्यासाठीच आणलेली आणि त्यांनी खाल्ली नव्हती. तर आज त्याच्यावर आज बनलेत आमच्यात. आणि सोनूनं पण किती दिवसातनं खाल्लंय ना तर तिचे तर मनातनंच निघूनच गेलं खायचं. आज स्वतःहून तिनं मागून घेतलं आणि अशा पद्धतीनं खाते ती. निमित्तच लागतं ना. नाव काढोस्तोपर्यंत लगेच खोका येतं काय होतं. तर इथं चाललं आहे इकडं जेवण करायचं. आणि ह्यांनी सकाळी डबा नेला नव्हता त्यामुळं आज जरा आम्ही लवकरच जेवायला बसलो. मला भूक नाही मी घेतलं नाही वाढून अजून कारण मी पाणी पिली आणि आता मला भूक गेली माझी. डब्यातलं खावा तुमचं राहिलेलं. बघाय नको का गुलाबाचं फूल सुकलं. आले बापाला दाखवत बसली या मी आज केसात काय लावलं या. पप्पानं बघितलंच नाही पण पप्पानं आत्ता बघितलंय. माझी कॉपी करायला जाते मी कसं विचारते आल्या आज काय वेगळं दिसतंय सांगा मला. तसं पप्पा घरात पण नव्हतं आलं तोपर्यंत विचारते मी काय लावलंय बघा की. खरं सांगा तुम्ही लक्ष दिलं का त्याच्याकडं. मला म्हणले डोक्यात काय लागले बघा. लागलं नाही लावलंय म्हणलेली. पोरीकडे बघितलंच नाही पप्पानं. फुला काय बघते ते सुकून गेली ती फुलं आता सुकणारच ना मग. हां तर चला जेवतो आम्ही आणि गपकी थोड्या वेळाने भेटतो. जेवण झालं का जेवण वगैरे केलं आणि बाहेर आलो. सोनू झोपून गेले आणि सोनूच पप्पा पण झोपलं तर आणि मी एकटीच वटवागळवाणी जागी राहिले. सगळे झोपलेत. माझं बबडं पण झोपलंय. काय लावलंय मातीचा हात. चला आता मी पण झोपते. गुड नाईट सगळ्यांना. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. सोनूच्या स्टाईलमध्ये. हे पण इकडं झोपलं आणि मी इथे